नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी इतिहास पाठ 2 शिवपूर्वकालीन भारत. तर या पाठामध्ये आज आपण शिवपूर्वकालीन म्हणजेच शिवाजी महाराजांच्या पूर्वी भारतामध्ये कोणकोणत्या राजसत्ता होत्या त्यांचा अभ्यास करणार आहोत. बंगालमध्ये एक प्रसिद्ध राजघराणे होते, ते म्हणजे पाल. आणि हे राजघराणे 8व्या शतकामध्ये उदयास आले. मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कनौज आणि गुजरातपर्यंत त्यांची सत्ता पसरवली, म्हणजेच त्यांच्या सत्तेचा विस्तार केला. यानंतर पहा उत्तर भारत. तर उत्तर भारतामध्ये राजपूत घराण्यामध्ये गाहडवाल घराणे आणि परमार घराणे हे 2 घराणे महत्त्वाचे होते. आपण सर्वांनीच पृथ्वीराज चव्हाणांचे नाव ऐकले आहे आणि टीव्हीवर यांची सिरियलसुद्धा पाहिलेली आहे पहा. तर राजपुतापैकी चव्हाण घराण्यातील पृथ्वीराज चव्हाण हा पराक्रमी राजा होता. तराईच्या पहिल्या युद्धात त्याने मोहम्मद घोरीचा पराभव केला, परंतु जेव्हा तराईचे दुसरे युद्ध झाले तेव्हा मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणाचा पराभव केला. यानंतर तामिळनाडूमधील चोळ घराणे पहा. चोळ घराण्यामध्ये राजराज पहिला आणि राजेंद्र पहिला हे 2 महत्त्वाचे राजे होते. यांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे आणि श्रीलंका जिंकून घेतले. कर्नाटकात होयसळ घराणे होते आणि होयसळ घराण्यामध्ये विष्णुवर्धन हा राजा पराक्रमी होता. त्याने संपूर्ण कर्नाटक जिंकून घेतला. यानंतर पहा महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट घराणे. राष्ट्रकूट घराण्यामध्ये गोविंद तिसरा हा राजा आणि याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरलेली होती. गोविंद तिसरा या राजाच्या नंतर पुढे कृष्ण तिसरा हा राजा झाला आणि त्याने अलाहाबादपर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणत्या सत्ता होत्या पहा. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिलाहार यांची 3 घराणी उदयास आली. तर या 3 घराण्यापैकी पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे आणि रायगडमध्ये, तर दुसरे घराणे दक्षिण कोकणामध्ये होते आणि तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्यांच्या काही भागावर राज्य करत होते. शिवपूर्व काळातील शेवटची आणि वैभवशाली राजवट म्हणजेच महाराष्ट्रामध्ये असणारी यादवांची राजवट. यादव घराण्यामध्ये भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबादजवळील देवगिरी येथे होती आणि त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे त्याच्या सत्तेचा विस्तार केला. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळच मानला गेला. याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महानुभाव आणि वारकरी संप्रदायांचा उदय झाला. विद्यार्थी मित्रांनो, यावरून तुमच्या लक्षात येईल पहा की शिवपूर्व कालामध्ये भारतामध्ये कोणकोणत्या सत्ता उदयास आल्या. तर सुरुवातीला 8व्या शतकामध्ये बंगालमध्ये पाल हे प्रसिद्ध राजघराणे. त्यानंतर उत्तर भारतामध्ये गाहडवाल आणि परमार घराणे. तर या घराण्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हा पराक्रमी राजा होऊन गेला. त्यानंतर तामिळनाडूमध्ये चोळ घराणे. त्यानंतर कर्नाटकातील होयसळ घराणे. यानंतर महाराष्ट्रामधील राष्ट्रकूट घराणे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिलाहारांची घराणे उदयास आली आणि सर्वात शेवटी महाराष्ट्रातील यादव घराणे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण वायव्येकडील आक्रमणे हा भाग पाहूयात. शिवपूर्वकालीन भारतामध्ये या वेगवेगळ्या सत्ता उदयास आल्या.
या सत्ता जरी उदयास आल्या तरी या सत्तांना बऱ्याच प्रमाणामध्ये वेगवेगळ्या सत्तांशी संघर्ष करावा लागला. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट आणि यादव या घराण्यांची सत्ता होती. मग तेव्हा त्या काळामध्ये उत्तरेत वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथे जी स्थानिक सत्ता होती त्यांच्याशी संघर्ष केला आणि तिथली सत्ता जिंकून त्यांच्यावर त्यांचा अंमल बसवला. मग याच काळामध्ये मध्य पूर्वेत अरब सत्ता उदयास आली पहा. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. म्हणजेच त्यांचे राज्य वाढवण्यासाठी अरब सत्ता ही आपल्या भारताकडे आली. 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली आणि या प्रांतातील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकून घेतला. म्हणजेच पहा, या ठिकाणी मुहम्मद बिन कासिम हा जो अरबी सेनानी होता त्याने सिंध प्रांत जिंकून घेतला आणि याच्या या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. या पुढच्या काळामध्ये मध्य आशियात तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. म्हणजेच पहा, या ठिकाणी भारतामध्ये अरब लोक येऊन राहिले. त्यानंतर त्यांनी त्यांचे साम्राज्य या ठिकाणी वाढवले. त्यानंतर मुहम्मद बिन कासिमने सिंध प्रांत जिंकून घेतला. यानंतर परत मध्य आशियातील सुद्धा काही लोक म्हणजेच तुर्क, अफगाण आणि मुघल हे लोक सत्तेच्या विस्तारासाठी भारतात येऊ लागले आणि त्यांनी भारतात त्यांची सत्ता स्थापन केली. यानंतर पुढे सुद्धा काही आक्रमणे आपल्या भारतावर होऊ लागली पहा. तर यात महत्त्वाचे म्हणजे तुर्कांनी सुद्धा भारतावर आक्रमणे केली आणि या तुर्कांनी त्यांच्या सत्तेचा विस्तार भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत केला. याच वेळी गझनीचा सुलतान महमूद होता. त्याने सुद्धा भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या आणि या स्वाऱ्यामध्ये त्याने मथुरा, वृंदावन, कनौज आणि सोमनाथ या ठिकाणची काही संपन्न मंदिरे लुटली. तेथील प्रचंड संपत्ती त्याच्याबरोबर तो घेऊन गेला. बख्तार खलजी हा जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय याने जाळून टाकले. म्हणजेच या ठिकाणी पहा, तुर्कांनी आणि अरबांनी आपल्या भारतावर आक्रमणे केली. भारतामधील काही प्रसिद्ध मंदिरे लुटली. तेथील अफाट संपत्ती त्यांनी त्यांच्या सोबत घेऊन गेली. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या भारतावर अनेक ठिकाणी आक्रमणे करून तेथील सत्ता काबीज केली. जगप्रसिद्ध असलेले नालंदा विद्यापीठ या विद्यापीठातील ग्रंथालय बख्तार खलजी याने जाळून टाकले. म्हणजेच वेगवेगळ्या आक्रमणांना आपल्या भारतीयांना तोंड द्यावे लागले. फक्त वायव्येकडील सत्तांनीच आपल्या भारतावर आक्रमणे केली नाहीत, तर उत्तरेकडील सत्तांनीसुद्धा आपल्या भारतावर आक्रमणे केली. इसवी सन 1175 आणि 1178 या काळामध्ये अफगाणिस्तानामधील घोर या ठिकाणचा सुलतान मुहम्मद घोरी याने सुद्धा भारतावर आक्रमण केले. भारतातील काही प्रदेश त्याने जिंकून घेतला आणि या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. पुढे इसवी सन 1206 मुहम्मद घोरीचा मृत्यू झाला आणि याच्या मृत्यूनंतर ऐबकाने त्याच्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. म्हणजेच भारतातील प्रदेशाचा कारभार तो एकटाच पाहू लागला. ऐबक हा मूळचा गुलाम होता, तरीसुद्धा तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. यानंतर इसवी सन 1210 साली कुतुबुद्दीन ऐबक याचा मृत्यू झाला. कुतुबुद्दीन ऐबकाच्या मृत्यूनंतर कोणकोणत्या सुलतानांनी आपल्या भारतावर राज्य केले पहा. सुरुवातीला अल्तमश
या सुलतानाने भारतावर राज्य केले. त्यानंतर रझिया बल्बन, त्यानंतर अल्लाउद्दीन खलजी, त्यानंतर मोहम्मद तुघलक, त्यानंतर फिरोज तुघलक आणि इब्राहिम लोदी या सुलतानांनी कुतुबुद्दीन ऐबकानंतर भारतावर राज्य केले. इब्राहिम लोदी हा या घराण्याचा शेवटचा सुलतान होता. त्याच्या स्वभावामुळे त्याने अनेक शत्रू निर्माण केले होते. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर याला इब्राहिम लोदीच्या विरुद्ध पाचारण केले. म्हणजेच पहा, या ठिकाणी मुघल सत्ताधीश बाबर याला इब्राहिम लोदीच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी दौलत खान लोदी याने पाठवले आणि या लढाईमध्ये बाबराने इब्राहिम लोदीचा पराभव केला. इब्राहिम लोदीच्या पराभवानंतर सुलतानशाहीचा शेवट झाला. मग यापुढे काय झाले पहा. त्या काळामध्ये दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक हा होता आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये म्हणजेच त्याचे राज्य असताना दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये अनेक ठिकाणी उठाव झाले आणि या उठावामधूनच विजयनगर आणि बहमनी ही 2 प्रबळ राज्ये उदयास आली. हरिहर आणि बुक्क हे दक्षिण भारतातील 2 भाऊ आणि यांची दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून नेमणूक झाली. ज्यावेळी मोहम्मद तुघलक हा दिल्लीचा सुलतान होता, त्याच्या काळामध्ये दक्षिणेमध्ये अनेक उठाव झालेले होते. त्यामुळे दक्षिणेतील या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336मध्ये मोहम्मद तुघलकांनी विजयनगरचे राज्य स्थापन केले. आज आपण कर्नाटकामध्ये हम्पी हे नाव ओळखून आहे पहा. तर ही हम्पी या राज्याची राजधानी होती. विजयनगरचा पहिला राजा हरिहर हा होय. हरिहरानंतर त्याचाच भाऊ बुक्क तेथील सत्तेवर आला आणि सत्तेवर आल्यानंतर बुक्क याने रामेश्वरपर्यंतचा प्रदेश त्याच्या अधिपत्याखाली म्हणजे साम्राज्याखाली आणला. यानंतर आपण कृष्णदेवराय यांच्याविषयी माहिती पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, विजयनगरचा पहिला राजा हा हरिहर होता. त्याच्यानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला आणि या बुक्कच्या सत्तेनंतर कृष्णदेवराय इसवी सन 1509मध्ये विजयनगरच्या गादीवर बसला. कृष्णदेवरायाने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश सुरुवातीला जिंकून घेतले आणि आपल्या राज्याला जोडले. बहमनी सुलतान महमूद शहा याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानाच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला. म्हणजेच बहमनी सुलतानाच्या नेतृत्वाखाली जे सैन्य होते त्या सैन्याचा कृष्णदेवरायांनी पराभव केला. कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे जोपर्यंत त्यांचे राज्य होते तोपर्यंत विजयनगरचे राज्य पूर्वेला कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत आणि उत्तरेला रायचूरपासून दोआबापासून दक्षिणेला हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते. कृष्णदेवरायांचा मृत्यू इसवी सन 1530 साली झाला. कृष्णदेवराय हे विद्वान होते. त्यांनी तेलुगू भाषेमध्ये अमुक्तमाल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. त्यांच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर तसेच विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्याला उतरती कळा आली. म्हणजेच हळूहळू हे राज्य लोप पावू लागले. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यामध्ये 1565 साली लढाई झाली आणि या लढाईमध्ये कृष्णदेवरायांचा पराभव झाला. यानंतर
विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. यानंतर आपण बहमनी राज्याविषयी माहिती पाहूयात. तर बहमनी राज्य कसे अस्तित्वात आले पहा. दक्षिणेमध्ये अनेक सरदारांनी बंड केले होते. कशासाठी? तर मोहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी. आणि या सरदारांचा म्हणजे दक्षिणेतील सरदारांचा प्रमुख हसन गंगू होता. हसन गंगूने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला आणि त्याने इसवी सन 1347मध्ये नवीन राज्य अस्तित्वात केले. यालाच बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. हसन गंगूच्या नंतर महमूद गावान हा बहमनी राज्याचा सुलतान झाला. महमूद गावान हा मुख्य वजीर आणि उत्तम प्रशासक म्हणून प्रसिद्ध होता. त्याने बहमनी राज्यामध्ये आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी दिली नाही, तर त्याऐवजी त्याने रोख पगार द्यायला सुरुवात केली. बहमनी राज्यातील सैन्यामध्ये त्याने शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. त्याचप्रमाणे बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. परंतु महमूद गावांच्या नंतर बहमनी सरदारांमध्ये गटबाजी वाढू लागली. विजयनगर आणि बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिकच स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. यामुळे बहमनी राज्याचे विघटन झाले आणि यातूनच वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले उदयाला आली. विद्यार्थी मित्रांनो, झालेला भाग पाठ्यपुस्तकातून वाचा आणि पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा.